सूरज इकडे स्वतःच्या गावाची स्तुती करतोय तेवढ्या तिथून अंकिता निघून जाते आणि सूरज सांगतो की आमच्या इकडे लय मोठं गाव आहे, चला तर बघूयात नेमकं यांचं काय बोलणं चाललेलं आहे। अभिजित म्हणतो की आता पावसाळ्यात तुमच्या इकडे सगळं हिरवगार झालं असेल नाही, तर सूरज म्हणतो की मला कधी एकदा तिकडे जातोय असं झाले, तर अंकिता म्हणते नाही त्यांच्या इकडे जास्त पाऊस नसतो। एवढं बोलून अंकिता तिथून निघून जाते, तर सूरज म्हणतो की आमच्यात ना अख्ख्या पावसात तिकडं लय हिरवगार होते, अख्खं हिरवगार होते आणि आमच्या इकडं ना लय पक्षी ते असतात, गुलाबी पक्षी, चिमण्या, बघून लय भारी वाटते, तुला बी दाखवतो, तू ये आमच्या गावाला। त्यावर अभिजित म्हणतो की हो आपण ना काय करू, सगळेजण एक ट्रिप काढू आणि तुझ्या गावी येऊ, सगळं तू आम्हाला दाखव। त्यावरती सूरज म्हणतो तिकडे एक डोंगर आहे त्याला मुंगी घाट म्हणते, त्याच्यावर गेलं ना माणूस मुंगीगत दिसतोय म्हणून त्याला मुंगी घाट म्हणतात, पण तुझं लय पाय दुखतील। त्यावर अभिजित म्हणतो की नाही आमचं गाव सुद्धा असंच आहे, मला त्याची सवय आहे चढाई उतरायची, त्यामुळे मला काही पायाचा प्रॉब्लेम नाही, मी मस्तपैकी चालू शकतो। तर तू ये, तिथनं एक घाट आहे, डोंगराच्या बाजूला शेती आहे आणि तिथनं सगळ्या गुलाबी पक्षी दिसते, चिमण्या दिसते, लय भारी वाटते। आमच्या इकडं ना पावसाळ्यात लय भारी वातावरण असते, सगळं हिरवगार होते। त्यावर अभिजित सांगतो की सगळं असं बारीक बारीक गवत येत असेल ना, किती छान दिसत असेल ते। त्यावर सूरज सांगतो होय लय भारी दिसतंय, तू ये आपण जाऊया सगळीजण तिकडं फिरायला। तर अशा प्रकारे सूरजने अभिजितला त्याच्या गावी येऊन भेट देण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि अभिजित सुद्धा म्हणतो की हो मी नक्की येईल। सूरज सांगतो की तिकडं काय अशी मोठी मोठी घरं नाहीत बरं का, तिकडं असे बारके बारके एकमेकांना चिटकून घर आहेत आणि त्यामुळं आम्हाला भारी वाटतं तिथं राहायला। तुम्ही कधी मुंगी घाटाला भेट दिली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।